झाकण उघडून वास वासांचा घेतले नाही जाणार वास त्याचा. सर्व नालीचं पाणी आणि संडास बाथरूमचं पाणी त्यांचं ब्युटीची इथलं आहे ते. ब्युटीच्या इथलं. अरे पण आपलं आपण दुरुस्त करायला पाहिजे, त्यांना समजायला पाहिजे. अमृत योजना आहे म्हटलं. हे आहे का अमृत योजना? असं पाणी पाजून राहिले का तुम्ही? घराचं टॅक्स घेऊन राहिले, सर्व घेऊन राहिले, आणि हे अमृत योजनेत असं पाणी दिलेलं आहे का? मग काय तर नाही, पण सगळीकडे नळ येतात 4-5 दिवशी येतात आपल्याला. आपल्याकडे 10 दिवसावर आपल्या पाणी पण पाण्याचे आणि रोडची पण गोकर्णा पार्क आहे अन्नपूर्णा माता मंदिराच्या मागे. तर आम्हाला पिण्याचे पाणी हे 8 ते 10 दिवसातून एक दिवस येते, आणि तेही फक्त 2 तास येते, आणि त्याही पाणी एकदम गढूळ, आणि त्यावर खूप फेस येते, आणि त्या पाण्याचा खूप वास येते. तर त्यामुळे 1-1.5 तास आमचा त्याच्यामध्येच जातो, आणि अर्धा तास येते स्वच्छ पाणी फक्त. तर अर्धा तासामुळे आम्ही पाणी नाही भरू शकत, आणि आम्हाला पाणी कसं पुरेल मग? आता उन्हाळा चालू झालेला आहे, सर्वांचे कूलर चालू राहतात हे सर्व. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आठवड्यातून 2 वेळा तरी पाणी आलं पाहिजे. 5व्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी तरी 3 तास पाणी आम्हाला पाहिजे. पूर्ण अकोल्यामध्ये पाणी 4 दिवसातून येते. आमच्या नातेवाईकाकडे आम्ही जातो तर तिथे 4-4 दिवसांमधून भरपूर पाणी येते. आम्हाला पाणी बिलकुल येत नाही. त्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला 4थ्या दिवशी किंवा जास्तीत जास्त 5व्या दिवशी नळ यावे, आणि तेही 3 तास. आमची कॉलनी भरपूर मोठी आहे, जवळपास 500 ते 600 लोक राहतात, आणि सुरुवातीला जशी चालू होते काळेनगर पासून, तर सुरुवातीला भरपूर पाणी येते, आणि जसं इकडे अन्नपूर्णा माते मंदिराची इकडे संपत जाते कॉलनी, तिकडे शेवटी 15 ते 20 मिनिटं नळ येतात फक्त. प्रभाग क्रमांक 8 मधून आणि गोकर्णा पार्क एरिया आहे, इथून बोलत आहे. आणि आम्हाला 8 ते 10 दिवसातून पाणी मिळते. पाणी स्वच्छ मिळत नाही, खूप गढूळ मिळते पाणी. आणि आमची अशी विनंती आहे की हप्त्यातून 2 वेळा तरी आम्हाला पाणी आणि स्वच्छ मिळायला पाहिजे, की जे पिण्यायोग्य आहे. पाणी असं मिळते की खूपच गढूळ, नालीसारखा वास येतो पाण्याला, आणि रोड पण आमच्या इथे झालेले नाही आहेत. नगरसेवकांनी आम्हाला निवडणुकी पहिले आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या समस्या सगळ्या सोडवू म्हणून, पण अजूनपर्यंत सुटल्या नाही. मुख्य म्हणजे पाण्याची समस्या. 8 दिवसातून 2 वेळा पाणी आम्हाला पुरवावं त्यांनी, आणि रोड पण आमचे झालेले नाही आहेत, तर त्यांनी रोडचं पण आमचं काम करून द्यावं, अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं.